उपवासाची थाळी आहे की नाही, परिपूर्ण अशी पौष्टिक सात्विक उपवासाची थाळी. आणि त्यातले पदार्थही बघा किती सुंदर आणि टेम्पटिंग दिसत आहेत. तर चला पाहूया हे पदार्थ कसे बनवले, त्याची रेसिपी. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आता उपवासाचे दिवस सगळे जवळ येत आहेत. आज आपण उपवासाची स्पेशल अशी एक साधी सोपी थाळी बघणार आहोत. तर थाळीमध्ये असणार आहे हे आपले वरी तांदूळ आहेत, भगर. तर भगरचा भात असणार आहे, बटाट्याची उपवासाची फराळी भाजी असणार आहे, राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या करू आपण आणि रताळ्याची खीर. तर आता पाहूया आपण फटाफट ही प्रोसेस कसं करायचं. तर मी आता तुम्हाला सांगते इन्ग्रेडियंट्स. तर सर्वात प्रथम काय करायचं हे बघा, हा अर्धा कप आपले वरी तांदूळ आहेत. तर अर्धा कप वरी तांदूळ हे कुकरला आपल्याला लावायचे आहेत. तर जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी. तर इथे 1 कप पाणी जाणार आपलं, अर्धा कप तांदळाला दुप्पट, म्हणजे हे गेलं 1 कप पाणी. चांगलं हे ढवळून घ्यायचं आणि हे लावूच आपण कुकरला. आणि हे बटाटे आहेत भाजीसाठीचे, तर त्या बटाट्यांमध्ये सुद्धा आपण घालायचं आहे बटाटे बुडतील एवढं पाणी. आणि आपण ह्याच्यासोबतच लावायचं. आणि हे थोडं अर्धा टीस्पून आहे मीठ. हे मीठ बटाट्यांमध्ये घालून हे आता दोन्ही डबे आपले लागणार आहेत कुकरला. तर आपण आता कुकरला हे डबे लावून घेऊया. तर कुकरमध्ये खाली जाऊ दे आपला आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. हे वरी तांदळाच्या ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती ठेवलाय आपण हा बटाट्याचा डब्बा. आणि आता आपण कुकर बंद करून घेऊ. आणि ह्याला जेवढ्या भाताला शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर उपवासाच्या भाजीसाठी आपण इथे 5 बटाटे बॉईल करून ते सोलून घेतलेले आहेत. बॉईल करताना अर्धा चमचा मीठ टाकला आहे त्याच्यात. आणि त्यासोबतच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या लागतील, 1 छोटी वाटी शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे हे भाजून भाजीत टाकण्यासाठी लागतील. आणि थोडीशी साखर, म्हणजे अर्धा टीस्पून साखर, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मीठ आणि थोडा कढीपत्ता. एवढंच, बस एवढंच सामान आहे भाजीसाठी. तर चला आता पटापट आपण पुढची प्रोसेस करू. इथे आता पटपट आपण मिरच्या चिरून घेऊ आणि बटाट्याचे चौकोनी तुकडे करून घेऊ. इथे या भांड्यात आपण याच्यातून आपण भाजी करणार आहोत, पण आधी सुरुवातीला कोरडे शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊन आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत, म्हणजेच दाण्याचा कूट करायचा आहे. आता सेम भांड्यामध्ये आपण 5 टीस्पून तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की तेलावर आपण टाकणार आहोत जिरे. जिऱ्यानंतर आपल्या मिरच्या, मिरचीनंतर आपला कढीपत्ता टाकून मग आपण थोडंसं मीठ, आधी बटाटे शिजताना टाकले आणि थोडं मीठ, म्हणजे अर्धा टीस्पून मीठ आता टाकायचं आहे. तर मीठ आणि मिठाबरोबर आपण मग थोडीशी, अगदी अर्धा टीस्पून साखर टाकून छान ढवळून घेऊया फोडणी. आता आपण इथे बॉईल करून ठेवलेले बटाटे टाकूया आणि बटाटे टाकल्यावर छान ढवळून घ्यायचं, म्हणजे फोडणी छान बटाट्याला फ्लेवर येतो फोडणीचा. आणि झाकण ठेवून थोडा वेळ थंड बंद ठेवायचं ते. आणि मग आपला दाण्याचा कूट पेरून एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं. आणि बटाटे ऑलरेडी आपले बॉईल आहेत, त्यामुळे भाजी शिजायला वेळ नाही लागत. ही भाजी आता आपली झाली. तर अशी आज आपण केली आहे उपवासाची बटाट्याची भाजी. तुम्ही सुद्धा फ्रेंड्स, मगाशी आपण जे कुकरला वरी तांदूळ शिजायला लावले होते, म्हणजे वरीचा भात करायला, तो आता कुकर आपण उघडूया. आपण 3 शिट्या काढल्या, 2 किंवा 3 शिट्या काढायच्या. आणि दुप्पट पाणी टाकलं होतं, म्हणजे 1 कप जर तांदूळ असतील वरी तांदूळ तर 2 कप पाणी. त्यात बाकी काही नाही टाकलंय. पाणी टाकल्यावर फक्त ढवळून घेतलं आणि बघा किती परफेक्ट भात शिजलाय. आणि मी उपवासाच्या थाळीतला तिसरा पदार्थ आहे आपल्या उपवासाची कढी, म्हणजे दह्याची कढी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही अर्धा कप आणि बाइंडिंगसाठी राजगिरा पीठ 1 टेबलस्पून, अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून जिरं आणि थोडीशी मिरची, म्हणजे 1 मिरची आणि थोडीशी कढीपत्ते. तर फोडणीला तूप घालायचं आहे. तुपाच्या फोडणीवर जिरं, कढीपत्ता, मिरची घालून दह्याचं जे मिश्रण तयार केलंय ते घालून एक उकळी येऊ द्यावी आणि मग मीठ आणि साखर घालावं. एक उपवासाची खीर पाहणार आहोत, जी खीर आहे रताळ्याची खीर. तर खूप सोपी आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स पण अगदी बेअर मिनिमल असं सगळं आहे. तर त्यासाठी आपण ही कच्ची रताळी आहे, उकडलेली नाही. तर ही 2 रताळी, तुम्हाला घट्ट खीर हवी असेल तर 2 रताळी, नाही तर 1ही चालेल. हे आपण सोलायचं आहे, स्वच्छ धुवून सोलायचं आणि मग किस करायचा आहे त्याचा. आणि तर त्यासाठी हा रताळं स्वच्छ धुवून सोलून त्याचा कीस केलेला आहे, किसणीवर किसून. तर हे 1 वाटीभर रताळ्याचा कीस आहे. पाव चमचा आहे आपलं वेलची पावडर, 2 टेबलस्पून आहे साखर
आणि काजू बदाम आपल्या आवडीप्रमाणे सजावटीसाठी, आणि दूध घेतलं आहे मी 2 ग्लास, म्हणजे अर्धा लिटर दूध. तर हे मी अर्धा लिटरच्या प्रमाणामध्ये दाखवते. आणि थोडं 2 टेबलस्पून तूप लागेल हे आपल्याला शेकवायला, म्हणजे भाजायला रताळ्याचं हे खीर करताना. तर ते तूप आपण आता इथे पातेलं गरम व्हायला ठेवलं आहे आपण. तर आता आपण पुढची प्रोसेस. तर आता इथे आपण टोप तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला आपण 2 चमचे तूप घालूया. आणि ड्रायफ्रूट जे आपले आहेत ते आधीच टाकायचे. आता स्लो करूया गॅस, खूप गरम झालाय. ड्रायफ्रुट्स आहेत ते आधीच टाकायचे. ते का ते मी सांगते तुम्हाला, कारण त्याला एक वेगळा खमंगपणा येतो. तर हे ड्रायफ्रूट टाकले, थोडेसे ते हलवून घ्यायचे. आणि गॅस ही प्रोसेस स्लो गॅसवरच करायची, म्हणजे करपत नाही. मग की आपण आता हे वाटीभर आपला जो किस आहे रताळ्याचा, आणि रताळ कधी आधी नाही सोलून किसून ठेवायचं, कारण काळं पडतं. जसं बटाटा कसा काळा पडतो तसं हे सुद्धा काळं पडू शकतं. म्हणून हे अगदी, म्हणजे आता खीर करायची आहे तर 5 मिनिटं आधी रताळं आपलं किसून घ्यायचं. हे बघा, हे छान परतूया. हे पण जास्त वेळ नाही लागत ह्या खिरीला. तर रताळं शिजायला काही वेळ नाही लागत. नाही, आपण तो पीस केलाय ना, तर अजून पटकन शिजतं. स्लो गॅसच ठेवायचा. हे छान थोडं तूप रताळ्याला, म्हणजे हे बघा थोडं ट्रान्सपरंट होते रताळ, जसं आपला सळी चिवडा असतो बटाट्याचा तसं होते. आता गॅस स्लो करून यावर आपण दूध टाकायचं, म्हणजे ते दुधाबरोबर छान. बघा, गॅस स्लो करून दूध टाकायचं. आणि हे बघा, आता हे ड्रायफ्रूट टाकलेत ना, ते तुपावर तळले गेले तर त्याला एक खमंगपणा आला. तर आता हे आपलं अर्धा लिटर दूध, हे आधी तापवलेलं दूध आहे, म्हणजे अगदी उकळतं दूध नाहीये, पण तापवून ठेवलेलं. तो वाकडा झाला. आता काय करायचं माहितीये, खीर कधी आपण जेव्हा दूध ओततो त्यानंतर खिरीच्या भांड्यामध्ये एक पळी ही ठेवून द्यायची, म्हणजे खीर ओतू नाही जात. आणि एकदा हे ढवळून घ्यायचं, म्हणजे तळाला हे आपल्या रताळ्याचा किस चिपकून नको राहायला, म्हणून एकदा छान ढवळून घ्यायचं. आणि हे एकदा ह्याला दूध हे तापून उकळ फुटायला लागला की मग गॅस बंद करायचा आणि वेलची पावडर टाकायची, म्हणजे दूध कधीही फाटत नाही. तर आता ही खीर होऊ द्या आपली. तर आता तुम्ही पाहू शकता की इथे खिरीला उकळी फुटली आहे. तर पुन्हा एकदा आपण असं हे ढवळून, गॅस जवळच राहायचं, नाही तर हे उतू जाऊ शकतं. तर स्लो गॅस ठेवायचं, हे ढवळायचं. आणि हे किसलेलं आपलं रताळ असल्यामुळे ते पटकन शिजतं, वेळ नाही लागत. तर आता ह्याच वेळी आपण टाकायची आहे साखर. 2 टेबलस्पून साखर टाकायची. ते पुन्हा छान ढवळूया. आता जास्त वेळ शिजवत नाही राहायचंय. आता फक्त आपण गॅस बंद करायचा, आणि गॅस बंद केला की वेलची पूड टाकायची. आता आपण करतोय आपला गॅस बंद. आणि अशा प्रकारे आज आपली ही रताळ्याची खीर तयार झाली आहे. उपवासासाठी तर आहेच उत्तम, पण असंच तुम्हाला कधी खावीशी वाटली तर तुम्ही सहज म्हणून सुद्धा करून डेझर्ट म्हणून पिऊ शकता. हे पहा. आणि आपण ड्रायफ्रूट जे आधी तुपावर तळले तर त्यांना सुद्धा एक खमंगपणा आलाय. पहा, छान ते भाजले गेले ड्रायफ्रूट. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील ही ट्राय करा. खूप सहज आणि सोपी आहे. अगदी 5 मिनिटात होते. फक्त रताळं किसायचेच कष्ट असतात. तर आता आपण करतोय राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या किंवा वडे म्हणू शकतो आपण. तर हेही उपवासाला चालतात. उपवासाचाच पदार्थ आहे आणि तो आपल्या थाळीची शोभा वाढवेल. तर त्यासाठी आपण घेतले 200 ग्राम राजगिरा पीठ. त्याच्यामध्ये टाकले 1 टेबलस्पून तेल, साधं तेल, पाव चमचा म्हणजे पाव टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून साखर. साखर टाकल्यामुळे काय होतं, वडा किंवा पुरी गुळाबरोबर खायची असेल तरच साखर टाका, तर ते फुगलेलं राहतं जास्त वेळ. तर साखर आणि तेल वगैरे सगळं टाकून सुकं पीठ मिक्स करून जेवढं मावेल तेवढं पाणी करून पाण्यात मळून घट्ट गोळा करून झाकून ठेवायचा 15 मिनिटं. आणि मग 15 मिनिटांनी त्या गोळ्याला तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे पेढे करून घ्यायचे. आणि नंतर मग एक प्लास्टिकचा बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपर, माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे मी प्लास्टिकची पिशवी घेतली. तर त्यावर ज्याप्रमाणे वडे थापतो त्याप्रमाणे हाताला आणि त्या पिशवीला थोडं तेल लावून पुऱ्या थापून घ्यायच्या आणि तेल गरम करून त्यात खरपूस तळून घ्यायच्या. गरमागरम अशा टम्म फुगलेल्या
पुऱ्या तळून घ्यायच्या आणि अशा ह्या आपल्या राजगिऱ्याच्या पुऱ्या उपवासाच्या थाळीसाठी रेडी झाल्या आहेत. वा, आपली सुंदर अशी उपवासाची थाळी रेडी झाली आहे, ज्याच्यात आपण दिलं आहे दह्याची कढी सोबत बटाट्याची भाजी, उपवासाची बटाट्याची भाजी, रताळ्याचा कीस घालून केलेली खीर, राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या, वरी तांदळाचा भात आणि आपल्या थाळीची शोभा वाढवायला म्हणून आपण आंब्याचे 2 काप पण टाकले आहेत, कारण ह्यात सॅलड नव्हतं. आणि ही पहा रताळ्याची खीर अगदी शेवेच्या खिरेसारखी दिसते ना, तर ह्या सगळ्या थाळीची शोभा की खरंच खूपच सुंदर वाटते, चवीला पण खूप उत्तम. आणि जर अशी थाळी मिळत असेल तर उपवास तर केलाच पाहिजे, मग पुण्यही पदरी पडेल. तर तुम्हीही देखील हे जरूर ट्राय करा. धन्यवाद.